हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? हाऊ टू फाइंड स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत काय? हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द गिवन कर्व. ओके, so write down example first. Find the equation of tangent and normal to the curve y is equal to 4x into e raised to x at the origin. ओके, सो आपल्याला काय दिलंय? इक्वेशन ऑफ कर्व दिलंय आणि काय फाइंड आउट करायचं आहे? इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. येस, सो सुरुवातीला आपण लिहून घेऊया. लेट y is equal to 4 into x into e raised to x be the given equation of curve. सो इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागेल? स्लोप ऑफ टँजंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल. सो ऍट ओरिजिन म्हणलंय. सो ऍट ओरिजिन मीन्स व्हॉट? येस, सो अगेन सी हियर. सो दिस इज व्हॉट आवर XY ऍक्सिस. येस, सो हा जो पॉइंट असतो, हा पॉइंट वेअर कोऑर्डिनेट्स at this point is what? 0 0. so this is nothing but what? Our origin. लक्षात येते? so origin is nothing but what? the coordinates are 0 0. so सुरुवातीला आपण काय करूया? slope of tangent to the given curve is given by slope of, I will write this as equation 1, slope of tangent to the given curve is given by, किंवा गिवन कर्वच्या ठिकाणी टू द कर्व 1 असं म्हणलं तरी चालेल. टू द कर्व 1. ओके, इज गिवन बाय, इट इज व्हॉट? m इज इक्वल टू dy बाय dx. सो आता हा जो dy बाय dx आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो डिफरन्शिएट 1 with respect to x. So we'll get what? dy by dx is equal to 4 is constant, we'll keep outside, x into e raised to x. म्हणजे दोन फंक्शन आहेत. इथं काय करावं लागेल आपल्याला? येस, u into v रूल अप्लाय करावं लागेल. सो x keep as it is. Derivative of e raised to x is e raised to x plus derivative of x is 1, e raised to x as it is. ओके, म्हणजेच m is equal to dy by dx is equal to काय भेटतो आपल्याला? e raised to x take common. so 4 into e raised to x in bracket काय येईल? x plus 1. so this is what general slope. आपल्याला कुठं फाइंड आउट करायचं आहे? at origin. so therefore slope of tangent at origin is by, yes, काय येईल बघा? it is simply what? dy by dx at 0 0. so I will take here dy by dx at 0 0. okay, so it is denoted by m is equal to, काय करायचंय? x आणि y ची व्हॅल्यू 0 पुट अप करायची. सो इट बिकम्स व्हॉट? 4 into e raised to 0 into 0 plus 1. But what is e raised to 0? It is 1. So it is 4 into 1 into 0 plus 1 is 1. So final, our slope of tangent किती आला? m is equal to 4. So आता काय काढू शकतो आपण?
equation of tangent. So what is the formula for that? Yes. So write down formula is, therefore, equation of tangent tangent to the curve at origin is given by. तो सुरुवातीला फर्स्ट टाइम आहे त्यामुळे मी इथे इक्वेशन लिहितो. इट इज व्हॉट, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सो इथं आपल्याला कोणती कोणती व्हॅल्यू लागणार आहे? एक x1 y1 ची व्हॅल्यू लागेल आणि दुसरं कशाची व्हॅल्यू लागेल? m चं. ओके, सो ऑलरेडी आपण m इथं फाइंड आउट केलेला आहे. सो x1 y1 इज नथिंग बट व्हॉट? इट इज द कोऑर्डिनेट ऑफ युअर ओरिजिन. सो आत्ताच सांगितलं ओरिजिन इज नथिंग बट व्हॉट? 0 0. सो इथं फक्त व्हॅल्यू पुटअप करा. सो व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय भेटतो बघा? y मायनस y1 इज 0 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे? 4 इंटू x मायनस 0. सो सिम्पली इट बिकम्स व्हॉट? y इज इक्वल टू 4x. So this is what required equation of tangent to the given curve. So which is required equation. एवढं लिहिलं तरी sufficient आहे. It's required equation. ओके. नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो आपण डायरेक्ट स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट केलाय, त्याच्यावरून स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट करू शकतो. ओके, आणि त्यावरून स्लोप इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो आय विल राईट हियर. येस, स्लोप ऑफ नॉर्मल is, it is what? Minus 1 upon of tangent. Okay. The slope of normal का लिखतो m dash minus 1 upon slope of, but what is the value of m? It is 4. The slope of normal, it is 1 upon that. जर का तुम्ही स्लोप फाइंड आउट केला तर इक्वेशन ऑफ लाईन काय असेल? इट इज सेम. ओके, सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन? इक्वेशन ऑफ नॉर्मल, जे की आपण ऑलरेडी स्लोप पॉइंट फॉर्म फाइंड आउट केला होता. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल is given by what is the formula? It is again same, y minus y is equal to m च्या ठिकाणी फक्त काय चेंज होईल? m डॅश x मायनस x1. बट x1 y1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, इट इज 0. सो इथं असं लिहा, इक्वेशन ऑफ नॉर्मल पासिंग थ्रू ओरिजिन असं म्हणलं तरी चालेल. ओके, सो आता इथे मी काय करतोय? फक्त व्हॅल्यू पुटअप करतोय. सो व्हॉट इज माय व्हॅल्यू? येस, सी हियर, y minus y1 is 0 is equal to m dash is what? Minus 1 upon n minus x 0. So it becomes what? Y is equal to minus 1 upon 4 into x. हा 4 इकडे शिफ्ट करा. So it will becomes what? 4y minus x. म्हणजेच थोडक्यात हा मायनस एक्स इकडे शिफ्ट केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? प्लस 4y इज इक्वल टू 0. सो दिस इज व्हॉट? इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द गिवन कर्व which passes through, yes, which passes through what? 0. Okay, so I will write here. काय लिहिता which is required equation.
to the given curve given passing through origin. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल जेव्हा तुम्हाला दिलेला कर्व असतो आणि पासिंग पॉइंट दिलेला असतो. ओके. So next example, find the equation of tangent and normal to the given curve x is equal to 1 upon t and y is equal to t minus 1 upon t at t is equal to what? 2. सो इथं काय दिलेलं आपल्याला इक्वेशन जे आहे ते पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले आहे. ओके. सो काय दिलंय बघा, लेट x इज इक्वल टू 1 अपॉन टी टी मायनस 1 अपॉन टी पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल फाइंड आउट करायचं. सो इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागतो, स्लोप ऑफ टँजंट. So slope of tangent is given by, yes, slope of tangent to the given by, write down this curve is 1. So Kyle Baga, it is nothing but simply what, m is equal to dy by dx. So differentiate 1. Okay, sorry.
सो इथं आपल्याला स्लोपची व्हॅल्यू काय ती एम इज इक्वल टू डीवाय बाय डीएक्स. पण इथे डायरेक्टली आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करता येतो का? येस, आवर आन्सर इज नो. सो कसं करता येईल मग डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट? बाय युझिंग वन रिझल्ट. व्हॉट दॅट रिझल्ट इज? येस, तो रिझल्ट आपण ऑलरेडी बघितला होता. व्हॉट इज दॅट रिझल्ट? आय विल राईट हिअर. We have dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. सो हा रिझल्ट आपण यूज करणार आहोत. सो त्यासाठी डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड आउट करूया. सो फ्रॉम 1 मी इथं आता डायरेक्टली लिहितोय. येस, फ्रॉम 1 what is my x? I'll write here inside. X ची व्हॅल्यू काय? x is equal to 1 upon t. Okay, and what is y? Y is t minus 1 upon t. 1. सो इथे मी डायरेक्टली लिहितो फ्रॉम 1 dt is equal to dt, yes, differentiate x with respect to t. So it is what? Minus 1 upon t square. बरोबर आहे, कारण 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो? The derivative of 1 upon x is 1 upon minus 1 upon x square. So obviously the derivative of x with respect to t काय येईल? मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. त्याचप्रमाणे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. सो इट इज व्हॉट? डीवाय बाय dt. टी चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1. आणि 1 अपॉन टी चा परत काय येईल? मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. पण ऑलरेडी इथं मायनस 1 आहे, सो त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येईल? प्लस 1 अपॉन स्क्वेअर. ओके, सो पुट दिस इन 2. सो हे 2 मध्ये पुटअप करा. dy बाय dx is equal to what is dy by dt? Can I cross multiply it? क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल मला? 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. दिस इज माय dy by dt divided by dx by dt. It is what? minus 1 upon t square. सो काय कॅन्सल होईल इथं? टी स्क्वेअर गेट कॅन्सल. So what is my value? It is minus 1 plus t square. जो डिनॉमिनेटरचा t तो कुठे येईल? न्यूमरेटरला. पण ही व्हॅल्यू कुठं फाइंड आउट करायची आपल्याला? t इज इक्वल टू काय दिलंय? Therefore m is equal to dy at t is equal to at t is equal to what? 2. It becomes what? Minus into 1 plus 2 square. So it is 4. So what is my... So therefore, tangent is what? Is equal to... आणि आपल्याला x1 y1 देखील काढायचंय. सो x1 y1 ची व्हॅल्यू काय येईल? येस, सो x इज व्हॉट? x चं इक्वेशन काय दिलेलं आपल्याला बघा. परत एकदा इथं लिहितोय मी. सो वी हॅव ऑलरेडी गिवन दॅट x is equal to 1 upon t and y is equal to what? t minus upon t. सो ह्याच्यामध्ये मी t is equal to 2 पुटअप करता. x1 ची व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला? इट इज 1 upon 2 and y1 is what? 1 upon 2. So simply it is what? 4 minus 1 is 3. So 3 minus 3 upon 2. This is what my x1 y1. कारण इथं आता x1 y1 दिलेलं नाहीये, पण x आणि y हे t च्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत आणि t ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजेच थोडक्यात ह्या पॉइंटला तुम्हाला काय करायचंय? इक्वेशन ऑफ टँजंट and equation of normal. Okay, so here we will calculate equation of tangent. So write down
इक्वेशन ऑफ टेंजंट काय येईल बघा. Therefore, equation of to the given curve, tangent to the given curve is what? Y minus y1 is equal to m into x1. Okay. So what is my y1? Y minus y1. y1 is what? 1 upon 2 is equal to m. m ची व्हॅल्यू किती आहे? -5 into x minus x1. So x1 is what? 3/2. So मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. It becomes what? 2y minus 1 is equal to -5 into हा 2 इथं मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 2x minus. हेच आपण इक्वेशन करूया. ओके. तो सिम्प्लिफाय केल्यावर काय भेटेल आपल्याला? 2y minus 1 as it is. हा -5 आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इट इज व्हॉट? -10x आणि इथं -5 into -3 इट इज व्हॉट? +15. हे पूर्ण टर्म लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करा. सो यू विल गेट 10x प्लस हा अगोदर y चा टर्म लिहितो 2y. ओके. -1 -15. इथं ऑलरेडी -1 होता. हा 15 इकडे आल्यावर काय होईल? -15 0. So what is my final equation? It is 10x plus 2y minus 16, or okay, I will write it. The equation it is okay. So this is what which is required ओके. सो आता तुम्हाला काय फाइंड आउट करता येईल ह्याच पद्धतीनं? येस, यू कॅन फाइंड व्हॉट? इक्वेशन ऑफ नॉर्मल. काय करायचं? फक्त इथं चेंज काय असेल? रिप्लेस स्लोप बाय. येस, इथे m ची व्हॅल्यू किती होती? येस, आय विल राईट हिअर. स्लोप इथे किती काय घ्यायचं आपल्याला? स्लोप maxima and minima. Okay, thank you.